नंदुरबारमधल्या अक्कलकुवातील कामगार कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात महिला चांगल्याच आक्रमक झाल्यात। बांधकाम कामगार कार्ड आणि भांडे वाटप होत नसल्याने या महिला आक्रमक झाल्यात। राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रास्ता रोकोही त्यांनी केला। तर धुळ्यामध्ये कानबाई विसर्जन उत्सवाला गालबोट लागलाय। कानबाईचे विसर्जन करण्यासाठी गेलेला एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडाल्याची घटना घडली आहे। राजेंद्र नेरकर असं या व्यक्तीचं नाव असून बचाव पथकासह स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू आहे। खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई मातेला पारंपरिक पद्धतीने आज निरोप देण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यामध्ये कानबाई मातेची पूजन झाल्यानंतर आज एका दिवसाची पाहुणी असलेल्या कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत फुगडी खेळण्याची परंपरा देखील जपण्यात आली। जळगावमध्ये घरोघरी खानदेशवासियांचं कुलदैवत कानबाईची स्थापना केली। यावेळी भाविकांनी जगदंबेचा जयघोष देखील केला। तर अनेक ठिकाणी देवीला विविध अलंकार घालून सजवण्यात आले। तर जळगावच्या पाचोऱ्यात आसनखेडा जिल्हा परिषद शाळेमध्ये 57 विद्यार्थ्यांना NI अंकाचं वाटप करण्यात आलंय। तर BSF जवान उमेश पाटील आणि अविनाश पाटील यांनी हे वाटप केलंय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मदत होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।